म्हणजे हाईट नाही पोचत एक तर. दर्शन घेऊया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विंदूज क्विंगडम. तर आजचा दिवस स्पेशल आहे कारण का आज आहे 14 एप्रिल आणि तुम्ही ऑब्वियसली हा व्हिडिओ लेट बघाल, बट आज भीमजयंती आहे आणि आजचा दिवस स्पेशल आहे म्हणून आम्ही ठरवलं. आता सेकंड डे का पप्पा मध्ये मागणं बॅकग्राऊंडला बोलले त्याच्यामुळे. तर काय सांगत होते मी, सो आज आम्ही ठरवलं की थोडंसं डेकोरेशन पण करूया म्हणून मम्मीच्या चॅनलवरती क्रोशा वर्ल्डवरती तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा मिळेल. आम्ही घरच्या घरी एक सुंदरसं तोरण केलंय. सो आज आपण ते लावणार आहोत. चला लेट्स गो. हे बघा तोरण किती सुंदर आहे. इकडच्या हातात लावता येत नाही म्हणजे हाईट नाही पोचत एक तर. गजब बेइज्जती है. 4 फूट 11 इंच असण्याचा काय म्हणतात त्याला दुष्परिणाम. हात पण नाही पोचत जळे वेली कुठेच. ओके बघ किती सुंदर आहे तोरण. कसं बनवायचं त्याच्या व्हिडिओची लिंक मी खालती टाकते. मम्मीचं चॅनल आहे, सबस्क्राईब पण करून ठेवा. हाय. सो फायनली मी रेडी तर झाली आहे. हा एक चिकन करी मधला व्हाईट ड्रेस विथ मल्टी कलर ओढणी, बांधणी स्टाईल मधली आहे ही ओढणी. सो रेडी तर मी झाली आहे. आज खूप एक्सायटेड पण आहे. सो चला बघूया की आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे आणि कार्यक्रम कशा पद्धतीने होणार. आय होप की माझी प्रार्थना चुकू देत नको. A few moments later. हॅलो गाईज. सो फायनली घरातलं सगळं काम आटपून वगैरे मी आता इथे कार्यक्रमाला पोहोचलेली आहे. दर्शन घेऊया. समता सैनिक दलांनी मानवंदना दिल्यानंतर या ठिकाणी अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण झालेले आहे. शुभस्ते. भीमा तुझ्यामुळे घुमतो जगात साऱ्या मंत्र समानतेचा. भीमा तुझ्यामुळे. खरंच आजचा जो हा सोनेरीचा क्षण आपण सगळे अनुभवत आहोत. जयंतीचा कार्यक्रम बघून तर आले, 2 भाषणं ऐकून आले आणि छान होती आणि छान वाटलं. वातावरण मस्त होतं. डेकोरेशन सिम्पल बट स्वीट सगळं केलेलं होतं अरेंज. सो मला आवडलं आणि आता चेंज वगैरे करून बसली. आणि मेन गोष्ट म्हणजे मला प्रार्थनासुद्धा मिळाली आणि भाषणसुद्धा ऐकायला मिळालं. सो मस्त वाटलं.
तुम्हाला सगळ्यांना बिलेटेड, कारण का ऑब्व्हियसली हा व्लॉग लेट येईल, त्याच्यामुळे भीमजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान छान भाषणं झाली, त्याबद्दल ऑब्व्हियसली तुम्ही कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय होतं ते मी सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहेच. तर सेलिब्रेशन वगैरे सर्व झालेलं आहे आणि आजचा दिवस पण खूप छान गेलेला आहे. एक कोर्स करते, सो ते कोर्सचं पण काम केलं आहे आणि आत्ता संध्याकाळी ऑब्व्हियसली आज CSK वर्सेस मुंबई इंडियन्स मॅच आहे IPLची, सो ती पण बघतीये. सो ओव्हरऑल आजचा दिवस असा एंडअप करणार. मॅचचा रिझल्ट काय होतोय ते बघूया. सध्या तरी अजूनपर्यंत जेवढं बघितलंय तोपर्यंत तरी CSKच्या फेवरमध्ये मॅच जास्त वाटते. सो अशा पद्धतीने मध्येच हे पण काम आम्ही केलेलं आहे. A few moments later. Control. धोनी आलाय आणि धोनीने 2 बॉलमध्ये 2 6. त्याचे लॉंग हेअर त्याला फारच लकी ठरलेले दिसत आहेत. त्याला बघायलाच जाम मजा येते यार. त्याचं फॅन बेस एवढं काय कळतं, बिकॉज ही इज टू गुड. आता बघा तिसऱ्या बॉलवर काय करतो. Later. तिसऱ्या बॉलवरती पण 6. व्हॉट द हेल, काय माणूस आहे हा. सॉलिड मजा. सो लेट्स टॉक समथिंग. मला खरंच मजा आली. हे गोष्ट एक्सपिरियन्स करणं भारी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, ऑलमोस्ट माझ्या सगळ्या फॉलोअर्सना माहिती असेल की मला क्रिकेट किती आवडतं. बट सध्या जी काही कॉन्ट्रोवर्सी चालली होती, हार्दिक वर्सेस रोहित, जे की लोकांनीच बनवलंय आणि त्याच्या अगेन्स्ट बोलणं चाललंय, अमुक करणं, त्याला बुली करणं चाललंय, अमुक तमुक भरपूर काही काही चाललं होतं. सो IPL यावर्षी खरं तर मी खूप जास्त चांगली फॉलो करायचं ठरवलेलं, बट ती कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर माझा मूडच गेला. बिकॉज मी क्रिकेट बघते, पहिल्यापासूनच आम्ही क्रिकेट बघत आलोय, ती म्हणजे एन्जॉय करण्यासाठी. सो मला हे कॉन्ट्रोवर्सी वगैरे प्रकार अजिबात आवडला नव्हता. बट आज CSK वर्सेस मुंबई इंडियन्स होती म्हणून मी खास बघायला सुरुवात केली आणि आणि काय मॅच बघायला मिळाले. 4 बॉलमध्ये 20 रन्स. कोण करतं असं? कोण करतं असं? मजा आली बघून. सो खूप मस्त टार्गेट पण जबरदस्त दिलेले आहे. आता होपफुली की मुंबई इंडियन्स ते काय म्हणतात त्याला कंप्लीट करू शकेल. बघूया काय होतं ते. बट मजा तर येते ऑब्व्हियसली. आणि प्लीज माझं बॅकग्राऊंड हे करा, इग्नोर करा, बिकॉज मी आता काही असं बॅकग्राऊंडचा विचार करून व्हिडिओ बनवत नाही आहे. जे मनात येते ते बोलतेय. सो गाईज, 14 तारखेचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही 15 तारखेला हा एक ऑर्केस्ट्रा बघायला गेलो होतो. भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा होता. याच्यामध्ये माझी काही फेवरेट्स गाणी पण झाली आणि खरंच मला खूप मजा आली. मी खूप एन्जॉय केलं. सुरुवातीला थोडा वेळ मी उभी होते, पण थँक्स टू समता सैनिक दल त्याच्यातल्या एका मुलीने मला चेअर मिळवून दिली. सो थँक्यू सो मच. आणि मग मी नंतर थोड्या वेळाने चेअरवरती बसून ऑर्केस्ट्रा एन्जॉय केला. आत्ता मी उभी असताना रेकॉर्डिंग केले ऑब्व्हियसली. बसल्यानंतर हाईट कमी असल्यामुळे दिसत नाही. नाही असं काही नाही आहे. छानपैकी एन्जॉय केलं बसूनसुद्धा. मजा आली एकंदर. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी न्यू व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल.